नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 5 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आता इथे जयने आणि गार्गीने साहेबांच्या आशीर्वादाशिवाय लग्न करायचंच नाही असा निर्णय घेताच आता राया आणि मंजिरी मात्र हादरलेले आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता लगेच राया म्हणू लागतो, जय मी इथे तुझ्या लग्नासाठी नाही तर तुला अटक करण्यासाठी आलो आहे. आता जयला धक्काच बसतो. तेव्हा जय म्हणू लागतो, राया माझ्या लग्नाच्या दिवशी तू गंमत करतोय का? हे बघ मुहूर्त टळून चाललाय, उगाच गंमत करू नको, चल बरं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, जय घोरपडे इथे मी तुझा भाऊ म्हणून नाही, एक इन्स्पेक्टर म्हणून आलो तुला अटक करण्यासाठी. तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झाली, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. आता लगेच गार्गी म्हणू लागते, जय अरे राया काय बोलतोय? अरे राया असा वेडेपणा नको करू, हे बघ गंमत करणं बंद कर बरं. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, जय मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय आणि मला तुला घेऊन जावंच लागणार आहे. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, बास राया आज आमचं लग्न आहे, तू असं काही करू शकत नाही या, उगाच हा वेडेपणा बंद कर. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, गार्गी मला पण हौस नाही आहे गं आजच्या दिवशी जयला अटक करून घेऊन जाण्यास, पण काय करणार आहे, मी माझ्या कायद्यात बांधिले आणि कायद्यापुढे मला काय बी दिसत नाही, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, 1 मिनिट राया तुम्हाला का अटक करतो याचं कारण कळेल. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, हो आहे ना कारण माझ्याकडे आहे, तेही मी तुला सांगेल, पण त्याआधी तुला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. तुझ्या विरुद्ध कंप्लेंट झाली, तू काल मार्केटमध्ये मोठा दंगा केलास ना जय. आता लगेच जय म्हणू लागतो, काल मार्केटमध्ये? त्यावर गार्गी म्हणू लागते, राया अरे तो मोठा दंगा नव्हता, किरकोळ भांडणं होती, त्यासाठी तू जयला अटक करणार आहे का? त्यावर राया म्हणू लागतो, हो कारण जय तू त्या मुलाला मारून खूप मोठी चूक केली आणि आता मी माझं रक्षण करण्याचं काम बंद करणार नाही, मी तुला अटक करणार म्हणजे करणार. असे म्हणताच आता राया लगेच जयच्या हातात हतकडी घालतो. आता रायाला लगेच पोलीस स्टेशनचे काही क्षण आठवतात. जेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये अर्जंट बोलवलेलं असतं तेव्हा लगेच आता त्याच्यासमोर ही केस उभी आलेली असते. त्यावर आता लगेच काल मार्केटमध्ये ज्या बाईचे आणि मुलाचे जय घोरपडेशी भांडणं झालेले असतात ना, ती बाई रडत असते. आता राया लगेच त्या मावशींना म्हणू लागतो, मावशी काय झाले, तुम्ही का रडताय? तेव्हा आता काल मार्केटमध्ये कसं जय घोरपडेने माझ्या मुलाला मारलं आहे आणि त्यामुळे तो ॲडमिट झाला आहे, त्याची 2 ऑपरेशनं झाली, 16 हाडं मोडली, 15 टाके पडलेत. आता अशी खोटी केस या बाईने दाखल केलेली असते. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही नाही मावशी तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, जय घोरपडे असं करू शकत नाही. तेव्हा शेकावत म्हणू लागतो, वा राया इतक्या दिवस तर लई कायदा करत होता, मी कर्तव्यनिष्ठ पोलीस ऑफिसर आहे, मी हे करू शकतो, न्याय मिळवून देण्यासाठी ते करू शकतो असंच म्हणत होता ना, मग आज काय झालं? अरे बोल ना, आज का असं बोलतोय तू? त्या मावशींच्या मुलाची हालत बघ, अरे बघ त्यांनी मेडिकल रिपोर्ट पण आणलेत. आता ते रिपोर्ट लगेच राया बघतो, रायाला धक्काच बसतो. त्यावर लगेच त्या मावशी म्हणू लागतात, हे बघा माझ्याकडे माझ्या मुलाचे फोटोज पण आहे. आता हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये असणाऱ्या मुलाचे फोटो त्या मावशींनी दाखवलेले असतात. रायाला धक्का बसतो, जयने असं केले खरंच? त्यावर शेकावत म्हणू लागतो, मावशी तुम्ही काळजी करू नका, तुमची तक्रार लिहून द्या, तुम्हाला इन्स्पेक्टर राया भोसले नक्कीच न्याय मिळवून देणार. कारण इन्स्पेक्टर राया भोसले कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी, ते कुणालाही हायगाई करत नाही, नात्या गोत्यातल्या माणसांनाही सोडत नाही, जय घोरपडेला ते सोडणार नाही. हो की नाही राया? बरोबर बोलतोय ना मी? आता मात्र रायाला कायद्यापुढे काही करता येत नाही. त्यामुळे आता लगेच राया त्या मावशींना म्हणू लागतो, मावशी भेटणार तुम्हाला न्याय, नक्कीच भेटणार, चला मी आलोच. असे म्हणताच आता रायाने इथे घोरपडेला अटक केलेलं असतं. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, जय काल तू मार्केटमध्ये ज्या बाईशी आणि तिच्या मुलाशी भांडला, तिच्या मुलावरती हात उचललाय ना, त्याच बाईने आज तुझ्यावरती हाफ मर्डरची केस केली. तेव्हा जय हसू लागतो, राया अरे काय चालू आहे तुझं? साधी कानाखाली मारली होती आणि ती पण का माहिती? त्या मुलाने आधी माझ्यावरती हात उचलला म्हणून. त्यामुळे राया उगस तोंडाला येईल ते बोलू नको, एक कानाखाली मारली म्हणून काय त्याचे हाडं मोडणार आहे का? ऑपरेशन होणार आहे का? उगच वेडेपणा करू नको आणि सोड मला. त्यावर राया म्हणू लागतो, बास जय घोरपडे सांगितलं ना एकदा, तुला माझ्यासोबत यावंच लागेल आणि मी तुला घेऊन जाणार.
तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया थांब, राया असा वेडेपणा करू नको, राया थांब. त्याच वेळेस राया मिसफायरला बाजूला ढकलतो. बास, 1 मिनिट, शेवटचं सांगतो हा. माझ्या कायद्याच्या आड कोणी यायचं नाही मिसफायर. दूर हो. जय घोरपडेला मी घेऊन जाणार. हाफ मर्डरची केस लागू झाली त्याच्यावर. आणि जय घोरपडे, तू पोलीस खात्यात होता. हाफ मर्डरची केस लागल्यानंतर काय अटक करू शकतो कोण कुणाला हे तुला चांगलंच माहिती. त्यामुळे गुमान चल आमच्याच बरोबर. त्यावर जय म्हणू लागतो, ठीक आहे राया, तुला मला घेऊन जायचं आहे ना, घेऊन जा. पण हे बघ, मी तुला खरं सांगतोय अगदी प्रामाणिकपणे. हवं तर तू गार्गीला विचार. गार्गी पण तिकडे होते. आता गार्गी सांगू लागते, राया तुझा मोठा गैरसमज झाला आहे. हे गिफ्ट दिलं का तू आमच्या लग्नाच्या दिवशी? त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, ठीक आहे, तुला मला घेऊन जायचं आहे ना पोलीस स्टेशनला, घेऊन जा. अरे पण आमचं लग्न तर होऊ दे, मुहूर्त टळून चालला आहे रे. त्यावर राय म्हणू लागतो, नाही, लग्न नंतर, आधी तुला कोर्टात खेचणार आहे मी. कारण त्या बाईने खरी कंप्लेंट केली आणि तू तिच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केलाय. गार्गीला आणि जयला धक्का बसतो. त्याच वेळेस राया आता जयला घेऊन निघालेलं असतानाच साहेब तिकडे आलेली असते. आता मात्र सगळेजण साहेबकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता साहेब म्हणू लागते, ए सोड त्याला. कोणत्या गुन्ह्याखाली तू त्याला घेऊन चाललाय? त्याचं लग्न आहे ना आज, सोड लवकर. त्यावर राय म्हणू लागतो, तुला काय करायचं आहे? त्याच्यावरती हाफ मर्डरची केस लागली म्हणून चालवलं आहे मी, तू का मध्ये येतेस? तेव्हा साहेब म्हणू लागतात, जय घोरपडेवरती जी केस लावली गेली ना ती मागे घेतली त्या बाईने. बोलाव रे त्या बाईला. आता मात्र लगेच मॉन्टी पटकन साहेबाला बसण्यासाठी खुर्ची आणतो. साहेब अगदी स्टाईलमध्ये त्या खुर्चीवरती बसते. त्याच वेळेस आता त्या बाईला घेऊन येण्यात येतं. ती बाई रडतच येते, साहेब, साहेब चुकलं माझं, मला माफ करा साहेब, खरंच माझं चुकलं, मला माहिती नव्हतं हा तुमचा माणूस आहे. आता राया मंजिरी सगळ्यांना धक्का बसतो. शशिकला तर या विक्रांतिकाकडे रागानेच बघत असते. तेव्हा लगेच साहेब आता जोरदार दिशी त्या बाईच्या कानाखाली ओढते. त्याच वेळेस राया म्हणू लागते, ए तुझी हिंमत कशी झाली? तेव्हा साहेब म्हणू लागते, ए राया, हा माझा मॅटर आहे. ही बाई खोटारडे आणि तू जयला त्याच्या भर लग्नातनं घेऊन चालला. जय, तुझ्यावरती जी केस लावली नाही ने ती खोटी आहे. चल बोल लवकर, घडाघड सांगून टाक. तेव्हा ती आत्ता बाई लगेच राहायला म्हणू लागते, चुकलं, चुकलं माझं, माफ करा. हा माणूस साहेबांचा आहे मला माहिती नव्हतं. खरं तर माझ्या मुलाला जय घोरपडेने मारलंच नाही, मी खोटी केस केली होती. खरं तर आमची काल मार्केटमध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि जय घोरपडेकडनं पैसा उकळायचा म्हणून मी हे सगळं नाटक करत होते. पण चुकलं माझं. खरं तर माझा मुलगा आणि मी असेच लोकांना फसवतो आणि त्यांच्याकडनं पैसे उकळवतो. पण हा माणूस साहेबांचा निघाला, त्यामुळे आता मी काय बोलणार? चुकलं माझं, मला माफ करा साहेब, माफ करा. त्याच वेळेस आता लगेच साहेब म्हणू लागते, राया चल सोड जय घोरपडेला, त्याची काय बी चूक नाही आहे. आज त्याचं लग्न आहे. आणि जय घोरपडे, तू काळजी करू नको, तुझं लग्न अगदी मुहूर्तातच पार पडणार. आता मात्र लगेच राया जयच्या हातातली हतकडी काढतो. त्याच वेळेस जय साहेबांजवळ येतो, साहेब खूप खूप आभार तुमचे, थँक्यू बरं का. त्याच वेळेस आता लगेच राया आणि मंजिरीला मात्र राग येतो. तेव्हा लगेच मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता जय घोरपडे आणि गार्गी दोघांनी ठरवलेलं असतं, साहेबांच्या आशीर्वादाशिवाय आमचं लग्न पार पडणार नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, बास, ही चाळी आपली आहे आणि जय मी तुझा भाऊ आहे, मी तुझं लग्न लावणार आहे. या बाईचं इथे काही काम नाही, चल निघायचं. जशी आली ना तशी निघायचं, तुझ्या आशीर्वादांची जय आणि गार्गीला गरज नाही, चल निघ. त्याच वेळेस आता लगेच गार्गी म्हणू लागते, 1 मिनिट राया, साहेबांनी माझ्या जयला वाचवले आणि म्हणूनच आज आमचं लग्न होणार आहे. त्यामुळे साहेबांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न पार पडू शकत नाही. तेव्हा राय म्हणू लागतो, गार्गी अगं वेळ लागले का तुला? तू या बाईचा सहारा घेतेस, या बाईचा? हे असं शक्य नाही आहे. त्यावर जय म्हणू लागतो, का शक्य नाही आहे? साहेबांनीच आमची मदत केली, त्यामुळे साहेब इथे उपस्थित राहणार आणि त्यांच्या आशीर्वादाच्या हस्तेच आमचं लग्न पार पडणार. आता साहेब मात्र खुश होते, पण रायाला धक्काच बसतो. कारण आता जी 2 भावंडामध्ये फूट पाडायची असते ते काम या साहेबाचंच झालेलं असतं. आता गार्गी आणि जय एका बाजूने आणि राया मंजिरी एका बाजूने. आता दोघांमधली दुश्मनी वाढणार का? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.